VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपलं स्वागत करते. मिलिंद दादा नमस्कार. नमस्कार दादा. आद्य शंकराचार्यांच्या आयुष्यात अनेक अद्भुत घटना घडल्या. हो. त्यावर आधारित त्यांची काही स्तोत्र आहेत. हो हो. तर असे एखादे स्तोत्र तुम्ही सांगाल का? नक्की. आज आपण मनीषा पंचकम हे स्तोत्र बघूयात. पहिल्या 3 श्लोकांमध्ये ती जी अद्भुत घटना घडली त्याची कथा आहे. तर पहिले 3 श्लोक मी आधी गातो आणि मग त्याची जी कथा आहे ती मी सांगतो. ऐकूयात. सत्याचार्यस्य गमने कदाचिन्मुक्तिदायकम् काशीक्षेत्रं प्रतिसह गौर्या मार्गे तु शङ्करम् अन्त्यवेषधरं दृष्ट्वा गच्छ गच्छेति चाब्रवीत् शङ्करस्सोऽपि चाण्डालस्थं पुनः प्राह शङ्करम् अन्नमयादन्नमयमथवा चैतन्यमेव चैतन्यात् द्विजवर दूरीकर्तुं वाञ्छसि किं ब्रूहि गच्छ गच्छेति. शंकराचार्य एकदा काशीमध्ये जेव्हा त्यांचा निवास होता तेव्हा गंगेच्या तटावरती जाऊन त्यांनी स्नान केलं आणि काशीच्या त्या छोट्या गल्ल्यांच्या मधून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला ते चाललेले होते. आणि त्याच क्षणी एका अशा अत्यंत अरुंद वाटेवरती समोरनं एक चांडाळ आणि त्याची पत्नी असे येऊन उभे राहिले. तर शंकराचार्यांना आणि त्यांच्या शिष्यांना पुढे जायला वाट मिळेना. त्यांनी त्या चांडाळाला निर्देश दिला की तू माझ्या समोरून बाजूला हो. तर त्या चांडाळाने हसून शंकराचार्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी विचारलं तू कोणाला बाजूला हो असं म्हणतोयस? माझा हा जो देह आहे त्याला तू बाजूला हो म्हणत असशील तर हा अन्नमय कोश आहे, बरोबर? आणि तुझा देह सुद्धा अन्नमय कोशच आहे. तर या कोशाने त्या कोशाला बाजूला हो म्हणत असशील तर हे पण अज्ञानमूलक स्थिती आहे. आणि माझ्या या देहाच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, त्याला जर तू बाजूला हो म्हणत असशील तर तेच शुद्ध चैतन्य सुद्धा तुझ्याही देहात आहे. तर मग तू कोणाला बाजूला हो म्हणतोयस? आणि अशुद्धी आणि शुद्धी चैतन्याला नसल्यामुळे ते कायम शुद्धच आहे, अतिशुद्ध आहे. तर तू कोणाला बाजूला हो म्हणतोयस? आणि त्या क्षणी शंकराचार्यांच्या मनामध्ये विवेक जागृत झाला आणि ते चांडाळाच्या पाया पडले आणि त्यांनी बघितलं तर तिथे शंकर आणि पार्वती त्यांच्या मूळ रूपात आलेले होते. त्या चांडाळ आणि त्याची पत्नी म्हणजे शंकर आणि पार्वती यांनी ते रूप घेतलेलं होतं. ही कथा आहे. तर आचार्यांसारख्या आत्मज्ञानी व्यक्तीला हे ज्ञान किंवा हे भान नाही तर खरं तर तसं नाहीये. पण त्यांना या माध्यमातून सांगायचं जे होतं की सगळे देह हे एकसारखेच आहेत, त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. असला असतो तो रंगरूपाचा फरक आहे. आणि त्याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, जे आत्मतत्व आहे ते पण अतिशुद्ध आणि सगळ्यांचं सारखंच आहे, एकच आहे. कुठलाही एकमेकांच्या संदर्भामध्ये जो एक द्वैत भाव आहे तो तिथे अस्तित्वात नाहीये. हे त्यांना या स्तोत्रातनं आपल्या समोर मांडायचं होतं. किम गंगांबुनी बिंबितेंबरमणो चंडाल वाटिपय पूरे चांतरमस्ति कांचन घटी मृत्कुंभयो वांबरे प्रत्यग्वस्तुनि निस्तरंग सहजानंदावबोधांबुधौ
विप्रोऽयं श्वपचोऽयमित्यपि महान् कोऽयं विभेद भ्रमः. आकाश जे आहे त्याच्या अंबरमणी असं म्हटलेलं आहे या श्लोकामध्ये. तर आकाशामधले मणी कुठले, तर चंद्र, सूर्य, नवग्रह, तारे. किती छान कल्पना आहे. हो ना. तर त्यांचं म्हणणं आहे की आकाशातले जे चंद्र, सूर्य, तारे आहेत त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडलं काय किंवा सांडपाण्यामध्ये पडलं काय, दोन्ही सारखंच आहे, त्याच्यात काही फरक नाही. पुढे म्हटलेलं आहे की सोन्याच्या कलशामध्ये असलेलं आकाश आणि मातीच्या घड्यात असलेलं, गाडग्या मडक्यातलं असलेलं आकाश, या दोन्हीमध्ये काय फरक आहे. सोन्याच्या कलशात आहे म्हणून आकाश काय बदलतं, दोन्हीकडे आकाश सारखंच आहे, एकच आहे. तर त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये असलेला जो परम तत्व किंवा आत्मतत्वाचा जो भाग आहे तो प्रचंड मोठ्या सागरासारखा आहे आणि तिथे आत्मा सगळीकडे ओतप्रोत भरलेला आहे. तर याची जाणीव ज्याला होते, मग तो ब्राह्मण आहे, हा चांडाळ आहे, असा भेद जिथे नाहीये ती अद्वैत स्थिती आहे. आणि नाहीतर ही द्वैत स्थिती ही भ्रमात्मक स्थिती आहे. हे सांगायचं कारण काय की अज्ञानी आणि ज्ञानी एवढी दोनच रूप आहेत मानवाची किंवा जीवाची. ज्याला ज्ञान झालंय मग तो श्रीमंत आहे, गरीब आहे, इट डझंट मॅटर. आणि ज्याला ज्ञान झालं नाही मग तो किती श्रीमंत बलवान असेल तो अज्ञानीच आहे, काहीच उपयोग नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्याचं जे सार आहे ते फक्त भौतिक जडत्वाशी जोडलेलं आहे. हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. जाग्रत स्वप्न सुषुप्तिषु स्फुटतरा या संविदुजृंभते या ब्रह्मादि पिपीलिकांत तनुषु प्रोता जगत् साक्षिणी सैवाहं न च दृश्यवस्त्विति दृढ प्रज्ञापि यस्यास्ति चेत् चांडालोस्तु सतु द्विजोस्तु गुरुरीत्येषा मनीषा मम. याच्यामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा 3 अवस्था आहेत, बरोबर की नाही. तर जागृतीमध्ये मला प्रत्येक गोष्टीचं जे ज्ञान होते की हा दरवाजा आहे, हे घर आहे, ही गाडी आहे, आकाश आहे, ही व्यक्ती आहे, त्याच्या मागे त्या चित शक्तीच स्फुरण आहे. इथे त्या चैतन्याच्या स्फुरणाबद्दल सांगितलंय आणि या तिन्ही अवस्थामध्ये तेच काम करतं हे सांगितलंय. तर जागृतीमध्ये तर मी आता सांगितलं की आपल्याला जागेपणी जे जे काही समजतंय त्याच्या मागे तर ती शक्ती आहे हे माहिती आहे. पण स्वप्नामध्ये सुद्धा मी आहे आणि माझ्या बाबतीत काहीतरी घडतंय अशी घटना मला स्वप्नामध्ये दिसतं की मी पहाडावरती गेलो आहे, तिथून मी उडतो आहे आकाशामध्ये आणि आजूबाजूला सगळे पक्षी वगैरे माझ्या बरोबर उडतात वगैरे. हे जे सगळं आपल्याला स्वप्नात दिसत असतं ती जाणीव सुद्धा या चितशक्तीचं स्फुरण आहे सांगायचं कारण. आणि सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा की जिथे जागृती पण नाहीये आणि स्वप्न पण पडलेलं नाही, तिथे मीच पण अस्तित्व नाहीये अशी स्थिती आहे ना. गाढ निद्रेमध्ये मी कोण आहे याची जाणीव नाहीये आणि काहीच घडत नाही. अशा स्थितीमध्ये सुद्धा झोपेतनं उठल्यानंतर अरे किती गाढ झोप लागली असं आपण जेव्हा म्हणतो, त्या गाढ झोपेमुळे जे सुख प्राप्त झालं त्या सुखाच्या मागे सुद्धा या चित शक्तीचाच हात आहे, त्याचं स्फुरण आहे. म्हणजे कुठल्याही स्थितीमध्ये या चित शक्तीच्या स्फुरणाने सगळ्या गोष्टी घडत असतात. आता हे नुसतं शब्दांनी समजायचं नाहीये. तर प्रत्येक क्षणी जागृती मनामध्ये असेल तर आपण त्या चित शक्तीच्याच कृपेने आपलं संपूर्ण आयुष्य कंठतोय याची जाणीव होऊन माणूस विवेकाने वागेल. ओके. आता ही चित शक्ती जी आहे ती ब्रह्मदेवापासून किड्या मुंगीपर्यंत सगळ्यांच्या मध्ये सारखीच आहे. आत्म्याचं वजन ब्रह्मदेवामध्ये 5000 किलो आणि मुंगीमध्ये 5 मिलीग्रॅम असं नाहीये. आत्म्याचा आत्मशक्ती, आत्मज्ञान किंवा चित शक्ती, ब्रह्मज्ञान हे सगळीकडे सारखंच आहे. त्याचं वजन कमी जास्त होत नाही आणि त्या शक्तीचा मी साक्षी आहे याची जाणीव ज्याला झाली की मी हा देह किंवा ही इंद्रिय किंवा या इच्छा हे उपभोग म्हणजे मी नाही याचा ज्याला पूर्ण आतमध्ये अनुभव आलाय, त्याला जाणीव झालेली आहे, अशी ज्याची खात्री झालेली आहे तो चांडाळ अथवा द्विज म्हणजे वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण कोणी असो तो मला गुरुस्थानी आहे. ब्रह्मैवाहमिदं जगच्च सकलम् चिन्मात्र विस्तारितम्
सर्वं चैतदविद्यया त्रिगुणया शेषं मया कल्पितम् इत्थं यस्य दृढामति सुखतरे नित्ये परे निर्मले चाण्डालोऽस्तु सतु द्विजोऽस्तु गुरुर्तेषामनीषा मम. मी ब्रह्मस्वरूप आहे आणि हे सगळं जग पण ब्रह्मस्वरूपच आहे आणि हा सगळा चैतन्याचा किंवा चित शक्तीचा विस्तार आहे. हे जग म्हणजे हे सत्व रज आणि तम. मी कल्पनेनी हे 3 गुण जे आहेत ते मांडलेले आहेत आणि या 3 गुणांच्या मधूनच हे जग सत्य असल्याचा आपल्याला आभास होत असतो असं म्हटलेलं आहे. तर ते पण माझ्याच ठिकाणी म्हणजे चैतन्याच्याच ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी स्थित आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की ते परब्रह्म ही जी माझी मूळ ओळख आहे ती कशी आहे की ती आनंद घन म्हणजे तो घन जो आहे तो आनंदाने भरलेला आहे, निर्मळ आनंदाने भरलेला आहे. ह्याची जाणीव ज्याला झालेली आहे तो कुठल्याही वर्णातला असो तो मला गुरुच्या ठिकाणी आहे. आता हे का म्हटलेलं आहे की आपण जे डोळ्यांनी बघतोय, आपल्या 5 इंद्रियांनी ज्याची जाणीव आपल्याला होतीये तो सगळा आभास आहे. हे बुद्धीला किती सांगितलं तरी पटणार नाही आणि मन ते पटवून घेणार नाही. कारण आपण कशालाही स्पर्श केला तर आपल्याला त्या वस्तूची जाणीव होते, हो की नाही. तर आत्मज्ञानी माणसाला तो आभास आहे याची जाणीव होते. हाच फक्त फरक आहे त्यातला. शश्वन्नश्वरमेव विश्वमखिलम् निश्चित्य वाचा गुरोर् नित्यं ब्रह्म निरन्तरं विमृशता निर्व्याज शान्तात्मना भूतं भावि च दुष्कृतं प्रदहता संविन्मये पावके प्रारब्धाय समर्पितं स्ववपुरीत्येषा मनीषा मम. हे सगळं जग जे आहे, विश्व जे आहे ते निरंतर विनाशशील आहे. त्याचा प्रत्येक क्षणी नाश होतो आहे. आणि ही गोष्ट आपल्याला गुरूंच्या माध्यमातून त्यांच्या कृपेनी लक्षात घेऊन जर आपण शांत चित्ताने प्रत्येक क्षणी त्या ब्रह्मसत्याचा विचार जर आपल्या मनामध्ये असेल तर इथे संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म अशा 3 कर्मांचा उल्लेख केलेला आहे. तर संचित कर्म म्हणजे आपलं जे अनेक जन्मांमध्ये जी कर्म आपण केली ती कर्म, साठलेली कर्म, त्याला संचित कर्म असं म्हटलं. आणि क्रियमाण कर्म म्हणजे आता आपण जी क्रिया करतो आहे आणि त्याच्यातनं जी कर्म निर्माण होतात या दोन्ही कर्मांचा ज्ञानरूपी अग्नीमध्ये पूर्णपणे दाह करून टाकायचा, म्हणजे तो नष्ट करून टाकायचा. तिसरी गोष्ट जी सांगितलेली आहे की प्रारब्ध कर्माला आपण हा देह अर्पण करायचा. तर प्रारब्ध कर्म म्हणजे प्रारब्धामध्ये जे काही सुख दुःख दिलेली आहेत आपल्या वाट्याला आलेली आहेत ते भोगून टाकायचं आणि संपवून टाकायचं. अशी जाणीव ज्याच्या ठिकाणी आहे तो मला गुरुच्या ठिकाणी आहे. या तिर्यन्नरदेवताभिरहमित्यन्त स्फुटा गृह्यते यद्भासा हृदयाक्षदेह विषया भान्ति स्वतो चेतना ता भास्यै पिहितार्कमण्डलनिभां स्फूर्तिं सदा भावयन् योगी निर्वृतमानसो हि गुरुरित्येषा मनीषा मम. यत्सौख्याम्बुधिलेशलेशत इमे शक्रादयो निर्वृता यच्चित्ते नितरां प्रशान्तकलने लब्ध्वा मुनिर्निर्वृतः यस्मिन्नित्यसुखाम्बुधौ गलितधिर्ब्रह्मैव न ब्रह्मवेत् यः कश्चित् स सुरेन्द्रवन्दितपदो
नूनं मनीषा मम. खूपच सुंदर स्तोत्र सांगितलं. धन्यवाद दादा. धन्यवाद. श्रोते हो, अशी आशा करतो की हे स्तोत्र तुम्हालाही खूप आवडलं असेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.